नमस्कार मित्रांनो, मराठी शाईनी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण सुप्रसिद्ध अभिनेत्री नृत्यांगना सुकन्या मोने कुलकर्णी यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेणार आहोत। त्यांचं खरं नाव आहे सुकन्या संजय मोने। पिंटू हे त्यांचं टोपण नाव आहे। त्यांचा जन्म 25 डिसेंबर 1968 रोजी महाराष्ट्रातील दादर येथे झाला। 2023 नुसार त्यांचं सध्याचं वय 55 वर्ष। सुकन्या यांचं शालेय शिक्षण बाल मंदिर दादर येथेच पूर्ण झालं। त्यांनी डी.जी. रुपारेल कॉलेज येथून इकॉनॉमिक विषयात BAचं शिक्षण घेतलं आहे व भरतनाट्यम देखील शिकले आहेत। शाळेपासूनच वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायला त्यांना खूप आवडायचं। सुकन्या यांना चित्र काढायला खूप आवडतं। त्याचबरोबर गाणी ऐकणे व बाटल्या रंगवणे हे त्यांच्या हॉबी आहेत। आज रोजी इंस्टाग्रामवर त्यांचे 57,000पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत। मालिकेच्या एका एपिसोडसाठी त्या अंदाजे 30 ते 35 हजार रुपये चार्ज करतात। सुकन्या यांनी कॉलेज जीवनापासूनच वेगवेगळ्या नाटकांमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली। 1987 साली त्यांनी पहिलं व्यावसायिक नाटक केलं, ते म्हणजे झुलवा। या नाटकाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि खूप सारे पुरस्कार देखील त्यांना मिळाले आणि येथूनच त्यांचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला। त्यानंतर नागमंडल, फुलराणी, लेकरू, दुर्गा झाली गौरी, कुसुम मनोहर लेले यासारख्या नाटकांमध्ये त्यांनी उत्तम भूमिका साकारल्या। तर 1989 मध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, ते ईश्वर या सिनेमातून। या सिनेमात त्यांनी अनिल कपूर यांच्यासोबत काम केलं। त्यानंतर जिगर, परवाने, माया, पुत्रवती, सरफरोश, रक्तचरित्र यासारख्या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी उत्तम भूमिका साकारल्या। याच दरम्यान जन्मगाठ नावाचं नाटक चालू असताना त्यांचा अपघात झाला व त्यांची वाचा गेली व 4 दिवसांचं अंधपणही आलं, पण त्या खचल्या नाहीत, पुन्हा कामाला सुरुवात केली। पण दुर्दैवाने 1993 साली पुन्हा एकदा शूटिंग दरम्यान अपघात झाला, त्यामुळे त्यांना सलग 6 महिने बोलता येत नव्हतं। तसेच त्यांना पॅरालिसिसचा अटॅक देखील आला। त्यात त्यांनी खचून न जाता या आजारांवर मात केली व पुन्हा जोमाने काम करायला सुरुवात केली। सुकन्या यांनी 1991 साली दूरदर्शनवरील लाईफलाईन या मालिकेत काम केलं। त्यानंतर ओमकेश बक्षी, शांती एक औरत की कहाणी, शेरा रंग बदलती ओढणी, बंदनी यासारख्या हिंदी मालिकेत त्यांनी उत्तम भूमिका साकारल्या। तर आभाळ माया, कळत न कळत, आराधना, जुळून येती रेशीमगाठी, चुकभूल द्यावी घ्यावी, एका लग्नाची दुसरी गोष्ट, गाडगे अँड सून यासारख्या मालिकेमध्ये त्यांनी उत्तम भूमिका साकारल्या। त्याचबरोबर शुभमंगल ऑनलाईन, सुंदर आमचे घर यासारख्या मालिकेमध्ये त्यांनी उत्तम सासूची भूमिका साकारली। तर झी मराठी वाहिनीवरील अग अग सुनबाई काय म्हणता सासूबाई या मालिकेत त्या सरिता मंत्री नावाची भूमिका साकारली। केवळ रंगभूमी, मालिका किंवा नृत्य यावरच मर्यादित न राहता सुकन्या यांनी वेगवेगळ्या हिंदी मराठी चित्रपटांमध्ये काम केलं। त्यांचा पहिला मराठी चित्रपट 1987 साली प्रेमासाठी वाटेल ते, त्यानंतर वारसा लक्ष्मीचा, आई थोर तुझे उपकार, सरकारनामा, तूच माझी आई, इश्कवाला लव, जगा वेगळी पैंज, अनारस यांसारख्या चित्रपटात त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आणि एक प्रचंड मोठा चाहता वर्ग त्यांचा निर्माण झाला। एकापेक्षा एक या चित्रपटात त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डेची नायिका म्हणून मुख्य भूमिका साकारली। त्यानंतर ती सध्या काय करते, घे भरारी, व्हेंटिलेटर, बोल इंडिया, जय भीम यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केलं। 2023 मध्ये प्रदर्शित झालेला बाई पण भारी देवा या चित्रपटात त्यांनी अगदी उत्तम बहिणीची पात्र साकारलं आहे। नुकतंच अनुराधा नावाच्या वेबसिरीजमध्ये त्यांनी न्यायाधीश प्रभावतीची भूमिका साकारली। त्यांना खूप साऱ्या पुरस्कारांनी गौरवण्यात देखील आलं आहे। सुकन्या यांनी 1998 साली संजय मोने यांच्याशी विवाह केला। त्यांचे पती हे देखील एक नावाजलेले अभिनेते आहेत। या दोघांना एक मुलगी असून तिचं नाव जुलिया असं आहे। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।